बावधनचे अशोक पिसाळ आहेत, त्यांच्या घरची ही सगळी जुनी बैल आहेत. आणि हे फोटो दिसत आहेत ते आपल्याला स्वर्गीय श्री सुभेदार महादेव पिसाळ अण्णा. हा हिरा बैल झाला का तुमचा दादा? हो हो, तो हिरा बैल आहे का आता? नाही, 5 वर्ष त्याला घेऊन बैल. म्हणजे सगळे स्वर्गीय बैल आहेत का ह्याच्यात? हा हा, म्हणजे का चालूचे पण आहेत? हे का आत्ताची नाही ते, ह्याच्या आधीची बैल. बरं बरं, म्हणजे हे विकलेले वगैरे. हा, विकलेली बैल. आणि हा हिरा आहे का? नाही, जो दिला बैल 3 वर्ष झाली. बर, म्हणजे आपल्या इथं समाधी नाही ना कुठल्या बैलाची? नाही, समाधी नाही. म्हणजे तुमचं पण जुना नाद आहे, हो परंपरागत. हो, आजोबा पंजोबांपासून चालू केली. आपण आलो होतो इथं मुलाखत घ्यायला, जाता आता हा फ्लेक्स बघितला, म्हणलं 2 मिनिटं दादांचं इथं जरा बघूया. किती बैल आहेत आता? ही 3च एवढी. हो, 3. घरच्या गायची का ही पण विकत आणलेली होती? नाही, विकतच आणली. सगळी विकत आणलेली होती. हो, ही कुठनं खरेदी केली तुम्ही? हा मधला कंडीच्या दादापासून, हा वरकरवाडीच्या सोमापासून, आणि हा ह्याच्यावरून कर्नाटक मधून आणला. कर्नाटकच्या बैलांचं काय खासियत आहे एवढी? सगळी बऱ्यापैकी कर्नाटक मधून आणतात. काय जरा मोठी बैल असतात, मापाची वगैरे बैल असतात. ते फडतऱ्यांकडे बघा एक वळू होता, ते आपल्या इथनं काय तिकडे भरायला जायचं लय वेळ नाही का? हा, ते मापाला मोठे असतात हा म्हणून. मापाला मोठे. तिकडे वळूंचं प्रमाण जास्त आहे ना, साध्या गायींचं खिल्लार गायींचं प्रमाण जास्त आहे त्या साईडला. आता ही गाया बी आहेत तुमच्याकडे नाही का, त्यामुळे हिरवं तर मुबलक आहे आपलं मुबलक असते. सगळं. मका, ओलेता खाली शेती असल्यामुळं मका, ऊस, वैरण सगळं मिक्स असतं. किती वर्ष झाली ही बैल आहेत तुमच्याकडं? हा 4थं वर्ष लागले, हा 3रं वर्ष लागले. हा गेल्या वर्षी आणलं. कुठला गेल्या वर्षी आणलाय? हा कर्नाटक मधून. पलीकडचा सगळ्यात शेवटचा. हा त्याला झोपला होता हा, झोपला होता की. तो खालती बांधलेला गाव तिकडं, पुढं ते सागवानाची झाड असतात तिकडनं खाली नाही मागच्या वेळेस नाही बागाडाच्या दिवशी. नाही, ती तिकडंच तिथेच वावरतच होती बैल सगळी. मोकळ्याच्यात का? हा, मोकळ्याच्या. हा हा, पण बघितलाय मागच्या वर्षी बघितलाय तो बैल मी. आणि प्रत्येकाचं कसं आहे, शिंगाच्या ठेवणीवरून लगेच लक्षात येतात बैल प्रत्येकाची. हे वेगळं. काय कुट्टीत अजून काय मिक्स केलंय का त्याच्यात? नाही, आता नुसती मकाचीच केली आहे, ताजी आपले. आणि संध्याकाळची मग वैरण, ऊस आणि मका करतो त्याची कुठे. वाडे घालताय तुम्ही? हा, वाडे असलेच आता, कारखाने बंद झाले त्यामुळे वाडे नाहीत आता. वाड्यानं सांगू का, रासायनिक प्रक्रिया होऊन ना शरीरातलं का नाही कॅल्शियम जे असते का नाही ते डायल्यूट करते, म्हणजे जाते निघून. कमी प्रमाण नाही, हा प्रमाण शरीरातल्या कॅल्शियमचं कमी होते, जे आहे ते वाहून जाते. म्हणजे सायंटिफिकली वाडे घालणं चुकीचं आहे तसं. आणि आपल्या इकडं ऊस जास्त असतो त्यामुळे अवेलेबल पण होतो खरं म्हणा वाडे. पण कसं 1-2 वाडे जर कुट्टीत मिक्स केले तर काय नाही अडचण तसं. म्हणजे ह्या 3 बैलात समजा 3 पेंड्या मिक्स करून घातल्या तर एवढं काय नाही. पण आपण कसं करतो कधी कधी नाही म्हणतात, आम्ही पण पहिलं तसंच करायचो. वासरांना पण ती गोड लागतं त्यामुळे खायची नाही का. ऊस असल्यानंतर नाही ना काय होणार, ऊस कंटिन्यू सगळा संपूर्ण. ऊसाला पण असं नाही, पण त्यांचं प्रमाण असतं. म्हणजे प्रमाणात काय होते, साखर त्यांच्या शरीरासाठी बनलेली नाहीये, त्यांच्या किडण्यांना आहे ना हार्मफुल आहे साखर. मग गुळ ऊसापासूनच बांधलाय, पण गुळ घालणं वेगळं झालं. मग त्याची प्रक्रिया वेगळी असल्यामुळे त्याच्या आतली जी रासायनिक समीकरणं सगळी बदलतात. मग ती शुगर वेगळी आणि ही साखरेची शुगर त्याचं वेगळं प्रकार पडते, असं ते विषय. ऊस आपलं 2-3 मोळ्या असतात जास्त दिवसातून आपल्या सगळ्यांना. आणि ऊसाचं कसं होतं, ते चोईट्या बांधतात का नाही आतमध्ये, ते डायजेशनला थोडं जरा बघा तुमच्या ह्याने नाही का.
आता तुम्हाला पण अनुभव आहे चांगला. बारीक एकदम बारीक कुटी करतो आपण हा. ऊसाची. हा एकदम बारीक होती. डबल पान लावल्यामुळे कुटीला एकदम बारीक कुटी होती. एकदम बारीक कुठे हा एकदम बारीक होती. ते नेमकं रवती ते येतं परत. मग डायजेशन सिस्टीमला कधी काय प्रॉब्लेम जाणवला का तुम्हाला? नाही काही जाणवलं. काय नाही ना, नाही काही जाणवलं. म्हणजे नेहमी जसं शेण पडतं तसंच हा पडतंय. तसंच पडतं. शेणात वगैरे काही फरक नाही. आता जर्सी गायांचं कसं होतं, जर्सी गायांचं जेवढं टाकाल तुम्ही तेवढं ते खातच राहतात आणि ती परत मशीनच आहे. मशीनच आहे ते. तसं बैलांचं वगैरे काय होतं, ठराविकच खातात ते. लागेल एवढंच खातात आणि हीच करतात ते. आता किती वेळा खायला आलतं यांना? त्यांना 3च वेळा संध्याकाळला काय करतो, सकाळचं बाहेर बांधताना एकदा एक एक टप टाकायची ठेवायची कुटी. त्यातली काय खात्यात न खात्यात, नंतर आत बांधल्यानंतर मी एक टप टाकायची आणि मग संध्याकाळला 3 टप टाकायचे झोपेस्तोपर्यंत. सकाळी किती वाजता? सकाळी 7:30-8 वाजता टाकायची. दुपारी पाणी पाजल्यानंतर 12 वाजता टाकायची परत एक टप. संध्याकाळी संध्याकाळी 7:30-8च्या नंतर मग 3 टप टाकायचे. कुशीवर आणायची बैल आणि बंद करायची. आणि रतीब कधी जाता? रतीब ही शेंगदाणा पेंड, गव्हाचा भरडा पण- आणि उडी. सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम काय? नाही, एकच टाइम देतो. किती वाजता? संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान देतो. म्हणजे- दिल्यानंतर मग खायला चालू केलं. रतीब दिल्यानंतर परत खायला वेगळं, हा खायला त्याच्यानंतर नाही. झोपेपर्यंत 10 वाजेपर्यंत ही करायची, कुशीवर आणायची बैल हा. आणि मग बंद करायची. संध्याकाळी परत पाणी पाजता का तुम्ही? नाही 5-6 वाजता पाणी पाजतोय. 5-6 वाजता. हा परत आत बांधताना पाणी पाजायचं. गारट्यात पाणी पितात का ही? हा पितात की पाणी पितात पाणी. तुमचं बोरचं आहे का पाणी? नाही कसं विहिरीचं पाणी. विहिरीचं? हा विहिरीचं पण कसं होतं, ताजं काढलं ना तर गरम राहतं बोर सारखं. हो त्यामुळे तुम्ही 6ला जरी गारट्यात अगदी पाणी पाजलं, बादली ठेवली ना तरी प्याणार ते. पेतात पाणी. तसं काय का अडचण ते माझा वैयक्तिक अनुभव आहे. आता जिकडं पाठवल तिकडं पिलं असं होत नाही, हा हा पण मला अनुभव आहे. बोरचं ताजं पाणी काढायचं. समजा बॅलर भरून ठेवलं असलं आम्ही हा आणि त्यातनं जर काढलं पाजायला तर नाही प्याणार, गार पडतं पाणी. गार पडतं, मग नाही प्याणार गडी. ताजं विहिरीचं जरी काढलं ना तुम्ही तरी विहिरीत बाई बघा सकाळच्या बारी गरम पाणी. हो हो 100% त्यातलं पाणी लगेच प्याणार ते. हा, लगेच पिणार पाणी. पोल्ट्रीचं खाद्य घातलं का यांना कधी? नाही घातलं पोल्ट्रीचं. थंडीत घातलं ना, हम्म. म्हणजे कसली बी थंडी असू दे, हा हा पोल्ट्रीची बॅग चढवली ना, हा. ते खाणार का तर खाणार आणि त्यावरती पाणी पण प्याणार गचकून. होय. हो. आता काय काय लोक बरीच काय म्हणजे काय काय वेगवेगळे प्रकारचे जातात, पण आम्ही पहिल्यापासून पोल्ट्रीच्या खाद्यात पण कसं होते, मका चुनीन ते असतच ना आपलं हा, असतं. त्याच्यात. हम्म. ते प्रीमिक्स ते हो कोंबड्यांचं असतं ना, कोंबड्यांचं असतं ते. तर ते काय खाण्याजोगच असतं म्हणा. हम्म. बाकी कुठलं वापरतच नाही. सुग्रास वगैरे ते गायींचं देखील वापरत नाही म्हणजे. चालतंय. तुम्हाला आपण शुभेच्छा देऊया यात्रेच्या. हो तुम्हाला आणि इथंच- तुम्ही बी या यात्रेला. नक्की नक्की 100%. बैल बघून एकदम प्रसन्न वाटलं. चांगली ठेवलीत बैल. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात असा जोडा असायलाच पाहिजे. असं पाहिजे. हो. चला.